हॅलो फ्रेंड्स, मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझा कंटिन्युएशनमध्ये व्लॉग येईल, पण आला नाही. कारण हे की माझ्या मागे कामाचा व्याप खूप वाढला होता आणि तसेच मी आजारी होते, हॉस्पिटलला सतत चक्र होते, त्यामुळे माझा व्लॉग येऊ शकला नाही आणि मी त्यासाठी सर्वांना सॉरी बोलते. आमचे जाण्याचं सुरतला चाललो आहोत. आम्ही मॉर्निंगला 3 वाजता निघालो, त्यामुळे मला मॉर्निंगचं काही कॅप्चर करता आलं नाही, कारण खूप घाई गडबड होती. मॉर्निंगमध्ये सगळे झोपेच्या ह्याच्यात होते, म्हणून एवढं काही हे नाही. आता सर्वांना भूक लागली होती, त्यामुळे आम्ही हायवेला एक हॉटेल शोधत होतो, पण प्रॉपर असं काही भेटत नव्हतं. आणि सगळ्यांना इतकी भूक लागली होती की आम्हीच म्हटलं आता जे भेटेल तिथं आपण खाऊयात आणि बघू आता कुठे काय रस्त्याला भेटते की नाही भेटते. म्हटलं चला तोपर्यंत आपण इथूनच व्लॉग सुरू करूयात, म्हणून चला. आणि तुम्हाला मी दाखवते माझ्यासोबत कोण कोण आलं आहे ते बघा. चिमू आहे सोबत आणि ही गाडी केली आम्ही. तसंच हे आहेत आणि बघू शकता तुम्ही सोनुली पण आहे. आणि आता आम्हाला एक हॉटेल भेटलं आहे, तिथं आम्ही आता नाश्ता वगैरे करतो. आणि खूप भूक लागल्यामुळं मी तुम्हाला काही दाखवू शकत नाही आम्ही काय मागवलं आहे काय नाही, कारण जाम असं वाटते कधी एकदाचं जेवण येतं किंवा नाश्ता येतो आणि आम्ही तो खातो. बघा हे दोघंजणं पण वेट करत आहे. चिमू पण वैतागला आहे कारण त्यालाही खूप भूक लागली आहे. चला आता आमचे नाश्ता वगैरे झाला आहे आणि धुळे मार्गावर जर एखादं चांगलं रेस्टॉरंट असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, कारण नेक्स्ट माझ्या चक्कर अजून 2-3 होणार आहेच. तरी पण ज्याला कोणाला माहिती असेल त्यांनी प्लीज सुरतला जाण्याच्या रस्त्याला एखादं चांगलं रेस्टॉरंट असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी सुरतमध्ये आलेलो आहोत. बघू शकता सुरत मुंबई मला काहीच वेगळं वाटत नाही, कारण मुंबईला पण इतक्या उंच उंच इमारती असतात आणि इथे पण आहे. खूप चेंज झालं आहे सुरतमध्ये, कारण मी 2010मध्ये बघितलेलं सुरत आणि आत्ताचं सुरत खूप चेंजेस झाले आहेत. खूप म्हणजे खूप. बघू शकता तुम्ही, असं वाटतच नाही सुरतला आलो आहे, असं वाटतं आहे की मी मुंबईलाच परत आले आहे की काय. बघू शकता तुम्ही. मॉर्निंगला 3 वाजता निघाल्यामुळं आम्ही घरच्याच कपड्यांवर निघालो होतो. आम्हाला चेंज करायचं होतं, कारण आम्हाला जिथे काम होतं तिथं आम्ही त्या कपड्यात जाऊ शकत नव्हतो. म्हणून आम्ही एका छोट्याशा मॉलमध्ये, आपल्या इथं मॉल म्हणलं तरी चालेल, पण इथे एक मार्केट होतं. खूप सुंदर सुंदर असे कपडे लावलेले होते, बघू शकता तुम्ही. आणि परत हे लटकन असतात ना, आपण ब्लाऊजला घागऱ्याला वगैरे लावतो ते आहे. म्हणजे खूप छान. मला भीती वाटत होती व्हिडिओ काढायला, कारण कुणी बोलतं की काय, पण कुणी काय बोललेलं नाही. बघू शकता तुम्ही. ड्रेस पण खूप आणि ते बोलतात ना की सुरतला कपडा खूप स्वस्त, आणि रिअली खूप स्वस्त, आपल्यापेक्षा म्हणजे तिप्पट किमतीने कमी असतो. म्हणजे मी रेट पण विचारलेले त्या पद्धतीने, म्हणजे खूप खूप स्वस्त. अगदी हा मॉल जरी असला तरी इथं कपडे जाम स्वस्त होते. तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे डिझायनर म्हटलं तरी चालेल. आणि मेन म्हणजे इथे फक्त लेस, लटकन, परत ड्रेस आणि सोनाराची दुकानं, असंच फक्त ज्वेलर्स असतात ना ते होते. बघू शकता तुम्ही. आणि इम्पॉर्टंट म्हणतो ना आपण, एकदम छान मस्त एकदम जे काही एकदम भारीत भारी असतं ते ह्या मॉलमध्ये भेटत होतं. आणि ह्याला 2 फ्लोअर्स होते आणि लास्ट 3 फ्लोअर्स होते, सॉरी. आणि 2 फ्लोअर्स फक्त हेच होतं,
ड्रेस लटकन म्हणजे जे काही तुम्हाला दिसते ते. बाकी 3rd फ्लोअरला ऑफिस होतं. आम्ही काही 3rd फ्लोअरला नाही गेलो, फक्त 1st आणि 2nd फ्लोअरलाच गेलो. बघू शकता तुम्ही. ज्या कामासाठी आम्ही सुरतला आलो होतो त्या कामाची वेळ झाली होती, म्हणून आम्ही कामासाठी निघालो होतो. सुरतमध्ये जाम गरमी होती, माझी तिथेच तब्येत खराब झाली होती. आणि आता फायनली आमचं काम संपलं आहे आणि आम्ही परत संभाजीनगरसाठी निघालो होतो. काय काम आहे हे मी मुद्दाम दाखवलं नाही, कारण ते थोडंसं पर्सनल होतं, मला ते शेअर नाही करायचं म्हणून. पण काम होतं आणि गरमी जाम होती. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.